विविध भारती पुणे ठळक बातम्या 51वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 16 ते 24 जानेवारी दरम्यान गोव्यामध्ये होणार आहे. यासाठी इंडियन पॅनोरमा विभागात 23 चित्रपट आणि 20 कथाबाह्य चित्रपटांची निवड झाल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल केली. यामध्ये इंग्रजी, हिंदी, उडिया, मराठी, संस्कृत, मल्याळम, गुजराती, बंगाली अशा अनेक भारतीय भाषांमधल्या चित्रपटांचा समावेश आहे. नियंत्रक संस्थांनी सुरक्षितता आणि गुणवत्ता या निकषांवर कोविड-19 वरील लशीला मान्यता दिल्यानंतरच देशात या लशी दाखल करण्यात येतील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविड लशीबाबत सातत्यानं विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना आरोग्य मंत्रालयातर्फे उत्तरं दिली जात आहेत. पुणे जिल्ह्यात काल कोविड-19च्या 667 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या बाधितांची एकंदर संख्या 3,66,319 झाली आहे. कोविड-19मुळे काल जिल्ह्यातल्या 8 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांची एकंदर संख्या 7,675 झाली आहे. टाळेबंदी दरम्यान रखडलेल्या पुणे मेट्रोच्या कामानं आता वेग घेतला असून पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गावरील संत तुकाराम नगर या मेट्रो स्थानकाचं काम 80% पूर्ण झालं आहे. या मेट्रो मार्गाचं सुमारे 6.5 किलोमीटरचं काम पूर्ण झालं आहे. फुगेवाडी मेट्रो स्थानकाचं काम 75%, तर भोसरी, कासारवाडी, दापोडी आणि बोपोडी या स्थानकांचं काम 50% पूर्ण झालं आहे. मेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गावरील बोगद्याचं 1,630 मीटरचं खोदकाम पूर्ण झालं आहे. हवामान. पुणे आणि परिसरात सकाळच्या वेळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. आज किमान तापमान 13 अंश तर कमाल तापमान 29 अंशाच्या आसपास राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.